टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। माड्याचा आवाज विधान भवनात गाजवणारे माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर येत आहेत। आवाज या पद्धतीनं मागच्या अधिवेशनामध्ये 50 प्रश्न, आता जवळपास 40-50चा गाठताय। एकीकडे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लागतोय, एक एक शब्द पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। काय नेमका हा आनंद कुठं आहे? अनेकांचे स्टेटस देखील पाहायला मिळाले की कामाचा आमदार म्हणून, कसं पाहताय? सगळ्यात महत्त्वाचं माढा मतदारसंघातल्या तमाम जनतेनं मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आणि मग माढा मतदारसंघातले जेवढे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी विधानसभेच्या पटलावरती ठेवणं हे सगळं सर्वप्रथम काम आहे। एकीकडे मतदारसंघामध्ये आपले कामाचा झपाटा सुरू झाला आहे। मोडणीमध्ये पाण्याचं पूजन केलेलं असेल, आरणमध्ये सबस्टेशनचं भूमिपूजन असेल, मात्र यावरून माजी आमदार गटाकडून असतील, बबनदादा असतील किंवा रणजितसिंह शिंदे असतील, ठोसपणे टीका करताना पाहायला समोर येत आहेत की आहे त्या ह्याचंच उद्घाटन, आमच्याच कामाचं श्रेय त्यांनी घेण्याचं काम नेमकं काय चाललंय? नाही, सगळ्यात माझं म्हणणं आहे की त्यांनी केलं काय, मी केलं काय, समाजातलं काम होतंय, श्रेय त्यांना घ्यायचंय, 100% घ्यावं। मतदारांनी मला निवडून दिले, ह्याच्यापेक्षा मोठं श्रेय मला नको आहे दुसरं काय। एकीकडे आपण जर पाहिलं तर एक एक शब्द पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। ऊस दराचा मुद्दा हा विरोधी गटाकडून उपस्थित होताना पाहायला मिळतोय। मुद्दा हा शिवसेनेनं, शिंदे गटानं जरी उपस्थित केलेला असला तरी त्यांनी सांगितलं जातं की कुणीच बोलत नव्हतं, आम्ही बोलण्यास सुरुवात केली। आमदारांनी थेट हा खुलासा करावा की 3500 दर जो आहे तो देणार आहेत की नाही आणि कधी दिला जाईल? सगळ्यात महत्त्वाची आपण देखील बघितलं असेल की अख्ख्या निवडणुकीमध्ये मी जी भूमिका घेतली की निवडणुकीच्या आधी म्हणजे 7 मेला, 5 मेला असेल, 24ला कारखान्याच्या रोलर पूजनला आणि कारखान्याच्या आमसभेमध्ये, कारखान्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही त्या कारखान्याचा दर देणार, किती देणार हे आजपर्यंत बोललो। मी निवडणूक उभारायच्या आधी माझ्या आधीच्या संचालक मंडळाकडनं 40 कोटी थकीत होते, ती देतो असा शब्द दिला होता, तो पूर्ण केला। पहिल्या वर्षी 2500 देतो, पूर्ण केला होता। त्यानंतर जो मी 2825 ते 3000पर्यंत नेला, तो पूर्ण केला। त्यामुळं माझ्यावरती सभासदाचा, शेतकऱ्याचा विश्वास आहे आणि मी त्या शेतकऱ्याच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही। त्यामुळं ह्यांनी कुणीही ते कारण नसताना राजकारण करू नये। साधी गोष्ट आहे की आज पहिला हप्ता 2803 रुपये आम्ही त्या ठिकाणी वाटप चालू आहे। 31 जानेवारीचं बिल संपलं आहे, पुढचं बिल चालू आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साखर कारखानदारीत सध्या जागतिक स्तरावरती आणि आपल्या देशाच्या पातळीवरती आज 10 लाख टनाला साखरेला निर्यातीला परवानगी दिल्यामुळं सध्या साखरेचे भाव हे 3200-3300वरनं 3800वर पोचलेत। आता मार्च आहे, आपल्याला देखील सगळ्याला कल्पना आहे की मार्चमध्ये साखरेचे भाव खाली असतात। आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये ते 4000-4200च्या पुढे जाण्याची शक्यता आहे। म्हणून साखर पटकन विकून शेतकऱ्याचंच त्यातनं नुकसान होणार आहे। त्यामुळं हे अर्थकारण जपत हे सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे। त्याच्यासाठी निवडून दिले लोकांनी, मी माझं काम प्रामाणिक करतोय, मला ज्यांनी मतदान केलंय त्याच्याशी मी प्रामाणिक आहे। नको त्यांनी माझ्यावर माफ काढायचं काही कारणच नाही। जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्यासह संचालक मंडळ जे आहे ते बरखास्त झाले, त्यांनी माध्यमांना बोलण्यास प्रतिक्रिया दिली नाही विचारला असता, काय पहिली प्रतिक्रिया? आता मी निवडणुकीमध्ये सांगायचो कंपॅरिझन करून बघा, ते आज बाहेर आलं। राहिला प्रश्न काय आहे माहिती आहे का, त्या जिल्हा दूध संघाचं जे नुकसान झालंय हे कोणाकोणाकडनं कसं वसूल होणार ह्याच्यावर देखील आता चर्चा होणं गरजेचे आहे। आणि मग माणसाला त्या ठिकाणी मी निवडणुकीत पण सांगितलं होतं, बंद पडलेल्या संस्था पुन्हा त्या ठिकाणी चालवून स्पर्धेत आणणं आणि चालू संस्था बंद पाडणे, हा जो फरक होता हा समाजामध्ये कळाला होता। आणि आपण एक गोष्ट बघितली असेल, निवडणुकीमध्ये मी या कुठल्याही गोष्टीचं राजकारण केलं नाही। मी माझा अजेंडा मांडला। मी साखर कारखान्यावर देखील तुम्ही माझं विजन ऐकलं असेल, त्याच्यात मी 3500 भाव, साखर कारखाना, दूध संघ बोगस आलाय ह्यांच्यावर टीका करून मी माझं काम बोललो, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या कामाला आपण बघितलं गेल्या 3च महिन्यात मला जेवढे विषय आले तेवढे विषय सोडवण्याचा मी प्रयत्न करतोय। सातत्यानं मी आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि आपण बघितलं असेल विधानसभेमध्ये मी दिवस बसून त्या ठिकाणी आपल्या विधानसभेमध्ये आपल्या माढा मतदारसंघातले प्रश्न हे पटलावर आले तरच त्याला उत्तर सापडणार आहे। आज आपण जे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचं पत्र देणं,
त्या प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी पाठपुरावा करणं, मंत्र्याला भेटणं आणि मंत्री महोदयांकडनं त्याच्यावर बैठका लावणं, आज त्याचे तोडगे काढणं, हे सगळे कामं सुरू आहेत. आज काय माहिती आहे का, जे गोष्टी झाल्यात त्या गोष्टी नक्कीच चांगल्या झाल्यात. मी त्यांना कधी नावं ठेवत नाही, पण ज्या झाल्यात त्याच्यापेक्षा आता मला चांगलं करायसाठी लोकांनी निवडून दिलं आहे. आज ह्यांच्याकडनं काय घडलं आहे ह्यांनी तुमच्यासमोर येतील माध्यमाच्या, ते सांगतील जिल्हा दूध संघात काय झालं आहे, कसं झालं आहे, काय झालं आहे आणि त्याचं नेमकं कारण. जसं ह्या कामांचं पाण्याचं डीपीचं श्रेय घेता येतं, तसं आता जिल्हा दूध संघाचं माझ्यावर तर ढकलू शकत नाहीत. त्यामुळे त्याला त्याचंच करावं लागणार आहे. त्याचं शेवटचा प्रश्न आबा, ज्या पद्धतीने पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अनेक अत्याचाराच्या घटना घडतायत, शालेय मुलीवर देखील अत्याचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. स्वारगेटमधील घटना असेल, काल गौरव आहुच्या सारख्या एका तरुणानं सिग्नलवर केलेला गैरप्रकार असेल, कसं पाहता ही कधी थांबणार आहे? काय फडणवीसांची भेट वगैरे या संदर्भात घेणार आहात? मी तर म्हणजे ह्या स्पष्ट मताचा आहे, अशा गैरप्रकार करणाऱ्या माणसाला चौकात उभा करून जीव जास्तोर चापकान मारावं, तोपर्यंत दहशत बसणार नाही ना अशी वृत्ती बंद होणार नाही. ह्यांना फासाशिवाय दुसरी शिक्षा होऊ शकत नाही. हे सगळ्यांची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जातं आहे आणि अशा अन्यायी अत्याचारी अशा लोकांना त्या ठिकाणी समाजामध्ये राहण्याचा अधिकार नाही. अशा लोकांना आपण त्या ठिकाणी जे शिक्षेचं स्वरूप आहे ते असं काहीतरी केलं पाहिजे. ज्या काळात छत्रपती शिवरायांनी आपण बघितलंय की चौरंग केला आहे, आज कितीतर जणाला त्या ठिकाणी कठोर शिक्षा दिल्या, म्हणून त्या काळामध्ये पुन्हा असे गुन्हे घडण्याचं धाडं झालं नाही. तसं मला वाटतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते गृहमंत्री असल्यामुळं असं काहीतरी एखादं पाऊल उचलतील जेणेकरून असे सगळ्या अत्याचार अन्यायाच्या घटना त्या ठिकाणी महाराष्ट्रात करताना थरकाप उठेल आणि अशाच प्रकारची भूमिका घेणं गरजेचे आहे. प्रश्न, औरंगजेबाच्या कबरीला जो आहे तो केंद्र सरकारकडून निधी दिलाय, दुसरीकडे कबरीचा देखील विषय समोर येताना पाहायला मिळतोय. किती दिवस कबर राहील हे देखील सांगता येऊ शकत नाही, लवकरच कळेल असं सूचक वक्ते नितेश राणेंनी केलं. औरंगजेबाची कबर आपली भूमिका. मला असं वाटतं की ही कबर ही छत्रपती शिवरायांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं, हे त्या ठिकाणी दिल्लीवरनं त्याला महाराष्ट्रात आणून जे काही दक्षिणमध्ये येऊन त्याची कबर करावं लागली ह्याचं ते प्रतीक आहे की हे छत्रपती शिवरायांच्या, छत्रपती शंभूराजांच्या गौरवाचं प्रतीक आहे. मुख्य महाराष्ट्रात जे प्रश्न आहेत, आज आमच्या भागात लाईटीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, निधी नाही, रस्त्याची कामं आज सगळ्या कॉन्ट्रॅक्टरनी बंद केलीत निधी नसल्यामुळं, आणि मग सरकार त्याच्यावरती बोलायला त्या ठिकाणी तयार नाही आणि त्या ठिकाणी डायव्हर्ट करण्यासाठी असे विषय काढतात असं माझं मत आहे. जयंत पाटील सातत्यानं सूचक वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. भाजपच्या चर्चा त्यांच्या संदर्भात उठताना माझे सगळ्यांशीच संपर्क आहेत, माझे सगळ्यांशीच संबंध आहेत असलेच सांगतायत. जयंत पाटील कुठं भाजपची कुजबूज चालू काय वाटतं? नाही, ते खूप मोठे नेते आहेत, मी साधा कार्यकर्ता आहे, त्यावर मी बोलणं योग्य नाही. हे होते आमदार अभिजित पाटील, ज्या पद्धतीनं आपल्या खास स्वभाव गुणाच्या पद्धतीनं जे आहे ते माध्यमांशी त्यांनी थेटपणे संवाद साधलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतोय. आणि वाढत्या महिला अत्याचारांच्या संदर्भात देखील त्यांनी ठोस भूमिका मांडली. अशा नराधमांना थेट भर चौकामध्ये फाशी दिली तरच अशा महिला अत्याचाराच्या घटना थांबतील असा विश्वास जो आहे तो अभिजित पाटील यांनी TV9शी बोलताना व्यक्त केलाय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळेसह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.